तर नमस्कार श्रोत्यांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही, हे महाराष्ट्रातील एक अधिकृत चॅनल. या चॅनलला श्रोत्यांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती नवनवीन योजनांसंदर्भात, नवनवीन सरकारी धोरणांसंदर्भात जी आहे ती माहिती आम्ही नेहमीच प्रसारित करण्याचा प्रयत्न करत असतो. तर महत्त्वाचा मुद्दा आज मला या ठिकाणी सांगायचा आहे की आपल्या चॅनलला बरेच श्रोते जे आहेत ते चॅनलमधील व्हिडिओ पाहत असतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाहीत. तर तुम्हा सर्वांना जे आहे विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्हालासुद्धा सपोर्ट मिळतो आणि तुम्हालासुद्धा जी आहे ती तुमच्या माहितीमध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये नेहमीच भर पडत असते. तर आज आपण जे आहे मी तुमच्यासमोर शासन निर्णय जो आहे तो ठेवत आहे. हा एका महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एका तालुक्याचा आदेश आहे. शासन निर्णय म्हणण्यापेक्षा याला आपण यादी म्हटलं तरी चालेल, कारण यामध्ये जे आहे मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा फॉर्म किंवा तुमचं जे काय म्हणू शकतो आपण त्याला, तुम्ही जो अर्ज करता तहसील कार्यालयाला कुठल्याही योजनेसाठी, आता या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. ही जी योजना आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेचा जो आहे या योजनेची ही यादी आहे. तर या यादीमध्ये एकूण 30 प्रकरणांचा समावेश आहे. त्यातील जी 26 प्रकरणे आहेत ती मार्गीकृत केलेली आहेत किंवा त्यांना जे आहे संपूर्णपणे मान्यता देऊन त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे पैसेसुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत. परंतु या यादीमध्ये 4 प्रकरणे अशी आहेत की ज्यांना संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना जो लाभ आहे तो मिळणार नाही आहे. तर त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर आता या ठिकाणी हे जे तुम्हाला मी दाखवतोय, हे जे 2 ब्लॅक कलरमध्ये जे तुम्हाला आधार क्रमांक दिसत आहेत, हे जे आधार क्रमांक आहेत, हा जो व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे, एक सेकंद मी तुम्हाला ते हा जो व्यक्ती आहे श्रीराम विठ्ठल गुंडकवार, या व्यक्तीने काय केलं आहे, फॉर्म भरला, व्यवस्थित भरला, परंतु या ठिकाणी ह्याचा फॉर्म ह्याच्यासाठी रिजेक्ट झाला आहे की याने जो हा आधार क्रमांक असतो, जो 12 आकड्यांचा आधार क्रमांक असतो, तो आधार क्रमांक या ठिकाणी त्यांनी चुकवलेला आहे आणि ते आमच्या व्हेरिफिकेशनमध्ये लक्षात आलं. त्यामुळे या व्यक्तीचा जो फॉर्म आहे, हा लाभार्थी जो आहे, हा श्रावणबाळ जी योजना आहे, सर्वसाधारण जी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्या योजनेचा लाभार्थी आहे आणि ह्याने जे आहे फॉर्म चुकवलेला आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण त्या ठिकाणी त्याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी सुद्धा हा जो व्यक्ती आहे याने सुद्धा जे आहे आधार कार्ड चुकवलेलं आहे. याचं नाव आपण या ठिकाणी बघू शकता, सोनवाणी नावाचा व्यक्ती आहे. याने सुद्धा जे आहे फॉर्म भरताना या ठिकाणी चूक केलेली आहे आणि याचासुद्धा आधार क्रमांक जो आहे रिजेक्ट झालेला आहे. आता यातलं तिसरं प्रकरण जे आहे, तिसरं प्रकरण असं आहे, हे खाली तुम्हाला हे दिसतंय, या ठिकाणी तुम्ही नाव वाचू शकता किंवा नाही मला माहिती नाही. या ठिकाणी ज्ञानेश्वर बातुलवार असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने जे आहे योजना त्या ठिकाणी चुकीची योजना
भरलेली आहे. कारण या व्यक्तीची जी जन्मतारीख आहे आपण पाहू शकता, ती जन्मतारीख जी आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी अमान्य आहे. या व्यक्तीला जो आहे तो श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा जो आहे फॉर्म भरायचा होता, पण त्यांनी जे आहे या व्यक्तीने चुकून संजय गांधी निराधार योजना या योजनेसाठी फॉर्म भरल्यामुळे हा संपूर्ण जो आहे हा कॉलम हा या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे. आता एक पुढचं मी तुम्हाला एक प्रकरण अजून दाखवतो. या व्यक्तीने सुद्धा या ठिकाणी या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता, ही जे आधार क्रमांक आहे हा या व्यक्तीचं नाव आहे मोरेश्वर कवडू मेश्राम. या व्यक्ती जो आहे हा जो व्यक्ती आहे हा रिधोरा या गावातील राहणारा वास्तव्यास व्यक्ती आहे. त्यानंतर ह्याचा जो आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये याचं खातं आहे. आणि या व्यक्तीने सुद्धा जे आहे ते चुकीचं आधार क्रमांक त्या ठिकाणी प्रविष्ट केल्यामुळे किंवा तो फॉर्म भरताना चुकीचा आधार क्रमांक दिल्यामुळे ह्याचा सुद्धा जो आहे फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे हा जो आदेश आहे हा म्हणजे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये तहसील कार्यालयाकडे जी आहेत एकूण 30 प्रकरणे आली होती. त्यातील कार्यालयाने जे आहे 26 प्रकरणांना जे आहे मान्यता दिलेली आहे आणि 4 प्रकरणे या ठिकाणी रिजेक्ट झालेली आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरता त्यावेळी एकदा नाही तर दोनदा तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे का हे एकदा म्हणजे तपासून घेणं अत्यावश्यक असतं. काही लोक काय करतात, फॉर्म भरतात त्यानंतर जे आहे त्याच्याकडे पाहतसुद्धा नाहीत किंवा मग जे आहे ते सरकारच्या नावाने भांडी वाजवत असतात की सरकार काळजी घेत नाही किंवा सरकार जे आहे फॉर्म्स किंवा तुमचे अर्ज एक्सेप्ट करत नाही आणि त्याला मान्यता देत नाही किंवा तुमच्या खात्यात पैसे येत नाही, असं XYZ जे काय असेल ते. तर हे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अर्जाची तुमच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेची किती काळजी घेता या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळे माझं सर्व जे आहे सर्वच लाभार्थ्यांना जे नवीन अर्ज करू असतील किंवा ज्यांनी अर्ज केला असेल त्यांनीसुद्धा जे आहे काळजी घ्यायची आहे की अर्ज करताना किंवा कुठलाही सरकारी फॉर्म भरताना जे आहे माहिती व्यवस्थित लिहा, जेणेकरून जे आहे अधिकाऱ्यांपर्यंत तुमच्या माहितीचा जो आहे व्यवस्थित पोहोच होईल आणि त्यानंतर ते त्या पद्धतीने जे आहे ॲक्शन घेऊ शकतील. तर अशा प्रकारे जे आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला एका यादीच्या माध्यमातून की काय चुका होतात. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जे आहे तुम्हाला लाईक करायचं आहे, इतरांपर्यंत जे आहे माहिती शेअर करायची आहे आणि त्याचबरोबर जे आहे आपल्या हे जे चॅनल आहे ब्रेकिंग न्यूज भारत TV ह्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओज, नवनवीन बातम्या किंवा नवनवीन अपडेट्स योजनांसंदर्भात किंवा धोरणांसंदर्भात जे आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तर भेटूया श्रोत्यांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तेव्हापर्यंत धन्यवाद, नमस्कार.